The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista presents a candid podcast show, Iron Minds, The Marathon Journey. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आजारांवर मात करत आयर्न मॅन ही अतिशय आव्हानात्मक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा विक्रम महेंद्र छोरिया यांच्या नावावर आहे. यशस्वी उद्योजक, आयर्न मॅन आणि प्रतिष्ठित कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धेचे मानकरी महेंद्र छोरिया यांचं आजच्या एपिसोडमध्ये स्वागत आहे. ॲथलीट पॅशन अँड बिझनेस लीडरशिप यांचा योग्य समन्वय साधण्याचं कसब त्यांच्यात आहे. नक्कीच त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला देखील ऐकायला आवडेल. तर सुरू करूया आजचा कॅन्डिड पॉडकास्ट, आयर्न माइंड्स, द मॅरेथॉन जर्नी. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतोय मी, म्हणजे राहुल डोले. आणि आपला जो शो आहे तो आहे आयर्न माइंड्स, की ज्यामध्ये आपण अशा लोकांशी बोलतो आहोत, अशा लोकांचा प्रवास जाणून घेतो आहोत जे तुमच्या सिनेमात दाखवतात तो आयर्न मॅन नाही, पण ऍक्च्युअल आयर्न मॅन हे त्यापेक्षाही कठीण प्रकरण आहे. आणि ही जी अचिव्हमेंट आहे ही या लोकांनी कम्प्लीट केलेली आहे. सो आज आपल्यासोबत जे गेस्ट असणार आहेत त्यांना आम्ही आधी मंचावरती आमंत्रित करतो आणि नंतर त्यांची थोडक्यात ओळख सांगतो आणि मग आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांच्या प्रवासाबद्दल आणि त्यांचा जो आयर्न मॅनचा जो एकंदरीत जर्नी झालेला आहे तो कसा झालेला आहे याबद्दल. सो मी आता या ठिकाणी आमंत्रित करतो महेंद्र छोरिया सरांना. सो सर प्लीज या. वेलकम सर. थँक्यू अगदी मनापासून तुमचं आयर्न माइंड्स मध्ये स्वागत आहे. कम्फर्टेबल. आणि सरांबद्दल सांगायला म्हणजे मला अभिमानही वाटतो, आनंदही वाटतो आणि एक इन्स्पिरेशन सुद्धा वाटतं की महेंद्र सरांनी, छोरिया सरांनी 3 वेळा आयर्न मॅन कम्प्लीट केलेला आहे, 1 वेळ कॉम्रेड कम्प्लीट केलेला आहे. आणि हा जो त्यांचा प्रवास आहे तोच आता जाणून घेऊयात सरांकडनं. सो सर, खूप मनापासून स्वागत तुमचं परत एकदा आपल्या शो मध्ये. थँक्यू सो मच. तुम्ही मला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे आणि तुमचे सगळं आणि पूजा मॅडमचे मनापासून आभार मानतो. की सो सर, मला एक गोष्ट सांगा की आता हा जो प्रवास आहे त्याबद्दल तर आपण बोलणारच आहे, पण आपण आधी तिथून सुरुवात करूयात की जो तुमचा मूळ व्यवसाय आहे. सर इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल आता ते स्वतः सांगते की सर कुठल्या प्रकारचा. मुळामध्ये तुम्ही भगर ऐकली असेल. हो. एक ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे आणि मी या इंडस्ट्रीमध्ये मागच्या 20 वर्षापासून आहे. पण आजकाल मागच्या 2023 मध्ये आदरणीय पंतप्रधान आपले मोदीजींनी इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स डिक्लेअर केलं. हो हो. आणि मिलेट भगर हा एक मिलेटचाच प्रकार आहे. बरोबर. सो वी बिलॉंग टू द मोस्ट व्हॉट यू कॉल हेल्दी इंडस्ट्री. ते कॉम्प्लिमेंट करतं माझ्या फिटनेसला आणि माझी इंडस्ट्री इज कॉम्प्लिमेंटिंग इच अदर. सो वी आर फ्रॉम मिलेट इंडस्ट्री, मिलेट प्रोसेसिंग. आणि तिथून म्हणजे मिलेट पासून जसं आपण म्हणतो की भगरचा हा व्यवसाय इतक्या वर्षांपासून तुमचा चालू आहे आणि तुमच्या ब्रँडचं नाव सगळ्यांना माहिती आहे, पण जे नवीन किंवा जे बाहेर ठिकाणावरून लोक बघतायत त्यांच्यासाठी सांगतो की सोनपरी भगर हा सरांचा ब्रँड आहे आणि ज्याचं खूप नाव आहे. आणि अगदी एकादशी असेल किंवा उपवासाचे दिवस असतील त्या दिवशी तर लोक खातातच, परंतु इतर वेळी सुद्धा खूप जण डाएट म्हणून सुद्धा ते फॉलो करतात. कारण तेवढ्या गोष्टी त्यांनी सरांनी खूप चांगल्या पाळलेल्या की ज्याला आपण म्हणतो हायजीन, आणि हा सगळा प्रकार त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तर त्याच्यामुळे खूप मनापासून ती गोष्ट केली जाते. आणि सर खूप लोक त्याबद्दल तुमच्या अगदी मनापासून आभारी आहेत, कारण की तुम्ही एक तर ते पॅकेजिंग मध्ये अवेलेबल केलं आणि अतिशय सुंदर पॅकेजिंग, आणि त्याला हेल्दी जो प्रकार आहे की त्याचा जो काय म्हणतो त्याला आपण की हेल्दीनेस जो आहे तो त्याच्यामध्ये आहे. आणि हे अन्न खूपच चांगलं आहे कारण की त्याने ना वजन वाढतं आणि शिवाय तुम्हाला ज्या गोष्टी मिळायच्या आहेत त्याही मिळतात. सो सर, एकीकडे इंडस्ट्रियलिस्ट आणि एकीकडे आयर्न मॅन, हे कॉम्बिनेशन कसं काय केलं? म्हणजे कुठल्या अँगलनी तुम्हाला असं वाटलं की नाही आपण आयर्न मॅन करायला पाहिजे? कारण एक तर खूपच कॉम्प्लिकेटेड प्रकरण आहे. बेसिकली मी आयर्न मॅन करेल किंवा होईल असं मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. 2013-14 साली आय वॉज 90 kg. आय वॉज सफरिंग फ्रॉम ऑल टाइप ऑफ डिझिजेस विच इन्क्लूड्स ब्लड शुगर,
हायपरटेन्शन, माय लंग्स वॉज नॉट वर्किंग मोर दॅन 50%. अरे बाप. सो ऍट दॅट टाइम माझं वजन 90 किलो होतं. आणि प्रत्येक वेळेस दर 2 महिन्यांनी डॉक्टर मनोज चित्र जे आमचे आहेत त्यांच्याकडे चेकअपला गेलो की 2 kg वेट वाढलेलं असायचं. सो इट वॉज व्हेरी अलार्मिंग इन 2013-14 की ज्या वेळेस मी त्यांच्याकडे गेलो त्यांनी मला सांगितलं की, त्यावेळेस माझी बायको कीर्ती पण बरोबर होती, त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक वेळेस तुम्ही आल्यानंतर तुमचं 2 kg वेट वाढलेलं असतं. सो नाव, आणि तुमच्या घरात हिस्ट्री आहे की माझी आई शी डायड ॲट वेन शी वॉज 48. इतक्या कमी वयात? येस, बिकॉज ओबिसिटी आणि शुगर, ब्लड शुगर. तर इट वॉज व्हेरी अलार्मिंग फॉर मी ॲट दॅट टाइम की त्यांनी मला सांगितलं की तुम्ही स्वतःला पुढच्या 6 महिन्यात चेंज नाही केलं तर तुम्ही एकतर पॅरालाइज्ड व्हाल किंवा हार्ट अटॅक. बापरे. सो द रिपोर्ट्स विच वी डिड इन लीलावती वॉज व्हेरी अलार्मिंग. आणि तो दिवस असा होता की त्या दिवशी असं ठरवलं की आता जर इथून हेल्दी आयुष्य जगायचं असेल, फॅमिलीची जबाबदारी आहे, तर आपण काहीतरी चालू करू. आणि एक असं समजलं की रनिंग हा असा प्रकार आहे की ज्याच्यामुळे माणूस लवकर बारीक होतो. बरोबर. तेवढंच एक नॉलेज घेऊन मी रनिंग सुरू केली. आणि रनिंग 2013-14 जेव्हा सुरू केली तर मी असं ऐकलं होतं की डॉक्टर संकलेचा, चंद्रकांत संकलेचा जे गायनेकॉलॉजिस्ट आहेत ते, आणि आता जे रिटायर्ड झाले आपले चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र नितीन करीर सर, हे दोघं बॅचमेट आहेत. आणि ते दोघं रन करतात, मॅरेथॉन्स पळतात असं मी ऐकलं होतं. समहाऊ डॉक्टर संकलेच्या माझ्या रिलेशन मध्ये पण आहेत. एकदा मी त्यांना भेटलो आणि मी त्यांना माझ्या घरी घेऊन गेलो. त्यांना म्हटलं, सर तुम्ही कसं करता ते? काय नाही, आम्ही गोल्फला 16 राऊंड मारतो, मग तिथे नितीन इतकं पळतो. ते गेल्यानंतर माझ्या बायकोला म्हटलं की हे आपलं काही काम नाही, लेट अस ट्राय समथिंग डिफरंट. पण का कोणास ठाऊक दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो आणि मी निवेकचा मेंबर आहे, मी स्विमिंग बऱ्याच वर्षापासून करत होतो. मी निवेकला गेलो वॉक करायला आणि तो 400 मीटरचा वॉक पासून मी सुरू केला. सो 2013-14 ला मी जेव्हा वॉक सुरू केलं तर 400 मीटर वॉक करताना मला खूप त्रास व्हायचा. कारण ऑब्व्हियसली एकतर लंग्स, आय वॉज 90 kg, माय हाईट वॉज 163 सेंटीमीटर्स फक्त. पण मग त्या 200 मीटर 400 मीटर वरनं आय एंडेड अप रनिंग 21 किलोमीटर ॲट अ स्ट्रेच ऑन कुशिनगर. बापरे. सो this is how I began my fitness. So accidentally or forcefully मला ह्या क्षेत्रात यावं लागलं माझ्या स्वतःसाठी. पण कन्सिस्टन्सी हा खूप मोठा फॅक्टर आहे त्याच्यातला. म्हणजे ठीक आहे तुम्ही सुरू तर केलं, पण खूप जण असे आहेत की जे सुरू करतात आणि काही दिवसानंतर त्यांच्या लक्षात येते की अरे हे काय आपलं काम नाहीये. पण ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट सातत्याने करता आणि तुम्हाला माहिती आहे, मोटिवेशन आतनं आहे की नाही मला हे करणंच आहे, माझी फॅमिली असेल किंवा माझ्या स्वतःसाठी सुद्धा, तर हे करणंच आहे, हा फॅक्टर तुमच्यामध्ये मला वाटतं खूप जास्त स्ट्रॉंग होता की नाही मला हे करायचंच आहे. कन्सिस्टन्सी कधी येईल ज्या वेळेस तुम्ही त्याच्यासाठी पॅशनेट व्हाल. बरोबर. सो पॅशनेट कधी झाला तुम्ही? कारण की आता जो आहे तो आपला आरोग्याचाच भाग चाललेला आहे, आरोग्याचाच भाग चाललेला आहे. पॅशनेट म्हणजे मला ते आवडायला लागलं हळूहळू, जसं जसं तुम्ही फ्रॉम का आवडायला लागलं तर 90 किलोवरनं मी कधी 80 किलो झालो मला समजलंच नाही. ती एक अचिव्हमेंट बस, एक अचिव्हमेंट केलं. अचानक 90 किलोवरनं 80 किलो माझं वजन झाल्यानंतर आय वॉज म्हटलं यार हे बॉस हे पॉसिबल आहे आपल्याला. सो ते मला माझं 10 kg जे वेट रिड्यूस झालं पहिल्याच 3-4-6 महिन्यात, दॅट केप्ट मी एकदम भारी वाटलं मला. आणि मला वाटतं त्यावेळेस जिम वगैरे नव्हतं, काहीच नाही, हेच चालू होतं, म्हणजे फक्त रनिंगचा, फक्त स्विमिंग सुद्धा नव्हतं. स्विमिंग 500 मीटर आपलं थोडंफार जे आहे रिजर स्विमिंग ज्याला म्हणतो त्या. बरोबर. पण सर हे खूपच म्हणजे हे एक तर अवघड आहे, म्हणजे बघायला गेलं तर हे खूप अवघड आहे. खूप अवघड. कारण 10 किलो कमी करणं आजकाल जे म्हणजे खूप लोक आहेत की ज्यांना वाटतं की त्यांचं वजन कमी झालं पाहिजे, पण ते वाटण्यापुरतंच मर्यादित राहते. की त्यांना अधनमधनं जाणवतं की जेव्हा आपण शूज घालताना सॉक्सची आपल्या शूजची लेस बांधतो की पोट असं होत नाही आणि त्रास होतो, की त्यावेळेस त्यांना वाटतं की अरे हा वजन कमी केलं पाहिजे वगैरे. पण त्या दृष्टिकोनातून तेवढे प्रयत्न होत नाहीत. पण तुम्ही ते खूपच
स्ट्रॉंगली केलं. आणि याबद्दल तुम्हाला कधी कळलं की आयर्न मॅन जी आहे ह्याची आयर्न मॅनची हिस्ट्री अशी आहे की ज्यावेळेस मी तिथे वॉक करायचो न्यूयॉर्कला, तर माझ्याबरोबर आपले पीडियाट्रिक सर्जन आहे डॉक्टर मंदार वैद्य, रिनाऊंड पीडियाट्रिक सर्जन, ते आणि आम्ही बरोबर वॉक करायचो. त्यांनी मला एकदा सांगितलं, अरे तू मिलिंद सोमनचं नाव ऐकलंय का? म्हटलं हो, ते काहीतरी आयर्न मॅन आहे. हो. म्हटलं काय असतो सर? काय नाही, तिला 4 किलोमीटर स्विमिंग करायचं असतं, 180 सायकलिंग करायचं असतं आणि 42 रनिंग करायचं असतं. म्हटलं सर आपला वॉक बरं आहे, आपण एवढं करूया, त्याच्यात एवढंच करूया. पण समहाव जेव्हा मी रनिंग माझं रनिंग जेव्हा व्यवस्थित व्हायला लागलं आणि कॉन्फिडन्स आला मला की पळू शकतो आणि आपले ही मॅरेथॉन ती मॅरेथॉन असं एक मॅरेथॉन नव्हती, कळलं रजिस्ट्रेशन केलं की चालेल. 2000 म्हणजे ही जर्नी माझी 2014ला सुरू झाली. 2015 पर्यंत मी हैदराबाद मॅरेथॉन वगैरे केलेली होती, हाफ मॅरेथॉन. हाफ म्हणजे कितीची? 21 किलोमीटरची. खरं मॅरेथॉन हा शब्द हा 42 किलोमीटर साठीच बरोबर आहे, पण आता ते आपल्याला सवय झाली हा फुल म्हणण्याची. ज्यावेळेस मी हैदराबाद मॅरेथॉन केली त्यावेळेस आमच्यावर आमचे विलास सानप म्हणून आर्किटेक्ट होते. त्यांनी मला सांगितलं, भाई की 10 किलो तुमचं कमी झालं, हे तुमच्या पोटात आजूबाजूचं जे पाणी होतं ना ते गेलंय, पुढे तुम्हाला जर करायचं असेल तर यू हॅव टू फॉलो सम डाएट. म्हणजे आता शरीरासोबत आता हे डाएट सुरू झालं. आणि मग मिनल चिंपी मॅडम आहेत, त्यांच्याकडे मी गेलो, त्यांच्याकडे डाएट त्यांचा घेतला, रिलिजियसली फॉलो केला. आय केम डाऊन टू 76. म्हणजे आता दोन्ही गोष्टी सुरू झाल्या की एकीकडे एक्सरसाइज म्हणजे रनिंग सुद्धा चालू होतं प्लस डाएट सुद्धा चालू होतं. 2015 साली मला असं कळलं की आपल्या नाशिक मधनं एक मुलगा आयर्नमॅन झाला आणि ही वॉज अमर मियाजी. आय वॉज शॉक्ड आणि सरप्राईज की यार नाशिक मधला माणूस आपला आयर्नमॅन झाला. ऍट दॅट टाइम मी रन करत होतो, वजन माझं अराउंड 76च्या आसपासच वजन, खूप कमी नव्हतं झालं. आणि त्याला घडवलं होतं मुस्तफा टोपीवाला. हो. तर मी असं ठरवलं की अमर मियाजी काय हा नाशिकला जर कळला हो तर इट विल इन्स्पायर मेनी पीपल. बरोबर. आणि मी ठरवलं की नाशिक रनर्सची आमची जो ग्रुप आहे रनिंगचा, त्याच्या मार्फत आम्ही त्याचा सत्कार करायचा. ओके. आणि पण समहाव काही तिथल्या आमच्या बरोबरच्या असणाऱ्या लोकांनी सांगितलं की का आपण करायचं, रनिंग थोडीच करतो असं. पण अच्छा, हा, म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनात हे होतं की काही असतील त्यांचे कॉम्बिनेशन वेगळे कारण. त्यावेळेस म्हटलं मी लेबल नाशिक रनर्सचा लावेल, खर्च मी सगळा करेन, पण मला सत्कार करायचा. बरोबर. बिकॉज तुम्ही पुण्याहून लोक बोलवतात सत्कार करण्यासाठी आणि तुम्हाला ते आपलं आहे नाशिक, ते सगळ्या गोष्टी हातच्या राखून बोलतात. नाशिकचा माणूस आहे, लेट हिम, त्याचं सेलिब्रेशन झालंच पाहिजे. आणि मी एम्ब्रॉयडरी पार्कचे तेज टकले सरांना मी म्हटलं, सर माझं बजेट लिमिटेड आहे पण मला याचा सत्कार करायचा. अरे म्हणे महेंद्र भाई घरची बगर घेऊन या, आपण हेल्दी ब्रेकफास्ट देऊ आणि तुमचं बजेट बसून देतो. ओके. तर त्याचा सत्कार करण्याची तारीख ठरली. आणि आम्ही इतके फॉर्च्युनेट होतो की मी भीष्मराज वाम सरांकडे गेलो, सर असा आहे, हा पहिला आहे नाशिक आणि त्याचा सत्कार आपल्याला करायचा. त्यामुळे त्याचे वडील आणि मी मित्र आहे, मी नक्की येईल त्या प्रोग्राम. मग त्यावेळेस आपले पोलीस आयुक्त सिंगल साहेब, मी त्यांच्याकडे गेलो, म्हटलं सर ऐसा ऐसा काय आयर्नमॅन, सर आप आओ. आणि नंतर सिंगल सरांनी तुम्ही त्यांना विचारा, कधीही सांगतात की त्या प्रोग्राम मधनं मी त्याचं ऐकलं. ज्यावेळेस आता आमचं परस्पर बोलणं होईल ना त्यावेळेस मी त्यांना सांगतात, बोलतात ते, पण सगळ्यात समोर पण 100%. आणि मग मी बी राधाकृष्ण सर जे त्यावेळेसचे आपले जिल्हाधिकारी होते, आता ते माझे जवळचे मित्र आहेत, पण त्यावेळेस मी त्यांना रिक्वेस्ट केली तुम्ही या. आणि असं ह्या 3 दिग्गजांमध्ये त्याचा आम्ही सत्कार केला.
त्याचे एक्सपिरियन्सेस आम्ही ऐकले आणि सिंगल सरांनी ठरवलं की बस ये कुछ तो भी अलग आहे आणि त्यांनी मुस्तफाला सांगितलं की मेरे को आयर्न मॅन करणे. सर आणि तोपर्यंत मुतलक नाशिकमध्ये किंवा आयर्न मॅन ही कॉन्सेप्टच खूप जणांना माहित नव्हती, खूप जणांना माहिती नव्हतीच, कारण तो पहिलाच होता. तो पहिला होता आणि त्याचा तो सत्कार इट चेंज एंटायर सिनारिओ फॉर एंटायर नाशिक. सर आणि आज कंडिशन अशी आहे की नाशिकमध्ये म्हणजे आपण अभिमानाने सांगू शकतो की अरे अख्ख्या महाराष्ट्रातनं जे एक अगदी वाखाणण्यासारखी जी गोष्ट आहे की नाशिक मधनं जास्तीत जास्त आयर्नमॅन गेले. आयर्नमॅन एकाच वेळेस 20 आयर्नमॅन नाशिकमध्ये घडले आणि नक्कीच त्याचा तो जो प्रोग्राम झाला आणि त्याच्यानंतर सिंगल सर जेव्हा झाले तर नाशिकला असं वाटलं की पोलीस आयुक्त स्वतः त्यांच्या एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये काम सांभाळून त्या माणसाने आयर्नमॅन केलं. त्यांनी त्यांच्या मुलीला इन्स्पायर केलं. हो. आणि 2016 साली जेव्हा सर झाले तेव्हा आता वाटलं की नाव दिस इज द राईट टाइम, आता होऊ शकतं, आता होऊ शकतं. पण दॅट जर्नी विच डायरेक्टली आम्ही आयर्नमॅन नाही, आम्ही पहिले ऑलिम्पिक डिस्टन्स केलं, मग हाफ केलं आणि देन वी प्रॅक्टिस फॉर. सर पण मग ज्यावेळेस आता तुमचं हे कधी ठरलं होतं की नाही आता आपल्याला करायचं, म्हणजे इतके दिवस कसं होतं की तुम्ही तो झाला म्हणून तो सत्कार केला आणि तुमची रनिंग किंवा हे जे एक्सरसाइज वगैरे चालू होतं, डाएट चालू होतं, ते हेल्थसाठी चालू होतं आणि नंतर मग तो आयर्नमॅन झाल्यानंतर तुम्ही सत्कारापर्यंत गेला. पण मग हा तुमचा डिसिजन कधी की नाही हे मी करू शकतो किंवा मला हे करायचंय? 2016 साली जेव्हा सिंगल सर झाले आम्ही पण मुस्तफा टोपीवाल्याकडे जायला. तोपर्यंत जनरली सर मला वाटतं होते यायला लागले होते मुस्तफा टोपीवाल्याकडे. हो, सिंगल सर तिथेच जात होते. मी राधाकृष्ण सर आम्ही तिथे जायला लागलो आणि मुस्तफा टोपीवाला सरांनी सांगितलं आप कर सकते हैं, आप हाफ से स्टार्ट करो आणि आप कर सकते हैं असं त्यांनी जेव्हा सांगितलं. स्विमिंग मला येतच होतं, प्रश्न राहिला तर फक्त सायकलिंगचा. रनिंग तर आपलं पॅशन आहे, आपण रात्री झोपेतनं जरी कोणी उठवलं तर आपण किती सांगितलं आपण पळत काही प्रॉब्लेम नाही. एंड्युरन्स तितका आलेला होता. इट इज ऑल अबाउट एंड्युरन्स. बरोबर. आणि एंड्युरन्स बिल्ड होण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिसच हा पर्याय असतो, दुसरा कुठला ऑप्शनच नाही, काहीच ऑप्शन नाही. सो मुस्तफा सरांनी आम्हाला ते स्वप्न दाखवलं की तुम्ही हे करू शकता आणि तिथून आम्ही पहिला इव्हेंट जो केला तो कोल्हापूरला हाफ आयर्नमॅन, ऑलिम्पिक डिस्टन्स हाफ आयर्नमॅन. ऑलिम्पिक डिस्टन्स आणि ऑलिम्पिक डिस्टन्स मध्ये इट इज द स्टार्ट ऑफ द ट्रायथलॉन. 1.5 किलोमीटर स्विम असतं, 40 किलोमीटर सायकलिंग असतं आणि 10 किलोमीटर रन असतं. सायकलिंग खूपच कमी आहे. सो तो कॉन्फिडन्स आम्हाला जेव्हा आला की आम्ही 3 तासातच ते करू शकतो केलं. मग कोल्हापूर हाफ केली आणि तिथून मग ते कळलं की आता आपण पुढे जाऊ, थोडस हे स्ट्रेच करू शकतो आणि आपण करू शकतो ते. आणि मग वेळ झाली, मला वाटतं पहिल्या वेळेस रजिस्ट्रेशन झालं असं 2018ला. आम्ही 2019 मध्ये एक आयर्नमॅन ऑस्ट्रेलिया होतं जिथे रविजानी केलं होतं सिंगल सरांच्या मुलीने. आणि मुस्तफा सरांचं म्हणणं पडलं की त्यावेळेस काय होतं की 17 तासाचा इव्हेंट करायचा की 16 तासाचा, 2 ठिकाणी यावरती वर्ल्ड मध्ये काही ठिकाणी 17 तासाचे असतात, काही ठिकाणी 16 तासाचे असतात. मुस्तफा सरांचं म्हणणं पडलं की आपका पहिली बार कर रहे सो यू गो फॉर 17 आवर्स. अच्छा. जिथे 17 तासाचं आहे आणि ऑस्ट्रेलिया वॉज वन ऑफ द जिथे सायकलिंगचं रूट फ्लॅट आहे आणि तिथे 17 तास दिले जातात. म्हणून आम्ही ठरवलं आणि आम्ही 2018 मध्येच आम्ही 19चं इव्हेंट रजिस्टर केलं. आणि सर घरच्यांची पहिली रिॲक्शन काय होती की ज्यावेळेस त्यांना सांगितलं की नाही मी हे करतोय आणि हा गेम असा असा आहे, म्हणजे नॉर्मल स्पोर्ट जसा असतो की फक्त रनिंग किंवा हे असं नाहीये हे, तर हे याचे एवढे रिस्ट्रिक्शन आहेत, कारण याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन सुद्धा होते, वेळेचे रिस्ट्रिक्शन असतात आणि तुम्हाला फॅमिली टाइम हा खूप सॅक्रिफाईस करावा लागतो, प्रश्नच नाही. पण मी खरंच सांगेन की माझे वडील चार्टर्ड अकाउंटंट होते, माझा लहान भाऊ, आम्ही बिझनेसमध्ये बरोबर होतो, माझी पत्नी. युजली मारवाडी फॅमिलीमध्ये जर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये किंवा दुकानात जर तुम्ही असाल ते ह्या गोष्टींना प्रमोट नाही करत, कारण की त्याला दुकान महत्वाचं आहे, त्याचा धंदा महत्वाचा, ते पुढे कॅरी ऑन करणं गरजेचं आहे. आमच्या वडिलांनी मला असं सांगितलं तू इथे नाही आलास तरी चालेल, तू स्वतःची हेल्थ बघणं गरजेचं आहे, तू ते बघा. त्यावेळेस तुम्हाला एकदम फुल कॉन्फिडन्स तो सपोर्ट मला खूप मिळाला आणि घरच्यांना माहिती होतं हा वेळ आहे, एकदा डोक्यात घेतली गोष्ट करेल, तर ते ऑल्सो सपोर्टेड. कारण
याच्यामध्ये दोन्ही गोष्टी येतात. म्हणजे एक तर घरच्यांचा सपोर्ट आहे, तर त्याच्यामुळे जसं त्या दिवशी डॉक्टर मुस्तफांशी ज्यावेळेस बोललो ना, तर सर काय म्हटले की ते म्हटले की इथं घरच्यांचा सपोर्ट का महत्वाचा आहे, कारण की ज्यावेळेस बाहेरनं व्यक्ती एक्सरसाइज किंवा ह्या सगळ्या गोष्टी करून येते, तर त्याचं जे डाएट आहे किंवा आता त्यांनी हे खाणं गरजेचं आहे, ही वेळ त्याची ह्या गोष्टीची आहे, सो हे घरी कसं मॅनेज झालं आणि ते गरजेचं असतं ते त्यांनी त्यावेळेस सांगितलं. माझ्या पत्नीने माझे आजही सगळे शेड्यूल तिला माहिती आहे. मुळामध्ये मी इंटरमिटेंट फास्टिंग करतो, त्याच्यामुळे तिला तसा खूप त्रास नसतो. पण तरी सुद्धा सायकलिंग, लॉंग सायकलिंग करून आल्यानंतर मला थोडं फिजिओ करून देणं घरी. पायावर मुली पायावरती बसून जायच्या, पाय दुखायचे, जेवण, सगळ्या गोष्टी हळूहळू त्या सगळ्या गोष्टी मॅनेज. घरच्यांनाही त्याची सवय झाली. आणि फूड मध्ये तुम्हाला काय बदल करावे लागले, कारण आधी तुम्ही जे खात होता ते वेगळं होतं आणि मुस्तफा सरांनी सुद्धा सांगितलं, ते म्हणले की फूड मध्ये तुम्हाला बदल करावे लागतात, कारण 3 वेगळे गेम्स आहेत ना, की रनिंग आहे त्याची रिक्वायरमेंट वेगळी आहे, स्विमिंग करता तुम्ही, सो त्याची थोडीफार रिक्वायरमेंट वेगळी असते. सो याच्यामध्ये सर मी सांगू का, प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल, पण माझा अनुभव असा आहे की हे सगळं इथे माइंड. बेसिकली वी आर जैन्स, बरोबर. सो अंड पासून आम्ही काहीच खाऊ शकत, बरोबर, नो एग, नथिंग. अगदी. त्यामुळे तो सगळ्या गोष्टी कट बाजूलाच होत्या. घरचं जे जेवण आहे, वरण भात भाजी पोळी, जे आपलं रेग्युलर, चटणी लोणचं, बस. वे प्रोटीनला मी सुरुवात केलेली होती. सो वेगळं काही डाएट मी काही केलं. पण म्हणजे तुम्हाला हे माहिती होतं की मला यातनं हे मिळणं गरजेचं, म्हणजे जसं लाईक की प्रोटीन जर पाहिजे तर प्रोटीनसाठी भले नॉनव्हेजचा ऑप्शन आहे, पण तो आपल्याकडे सो व्हेजचा ऑप्शन कॅरी ऑन केला. तर त्याच्यामुळे फूडमध्ये प्रॉब्लेम येण्याचा, म्हणजे जे बघतायत त्यांच्यासाठी सुद्धा की कुठलाच प्रॉब्लेम नाही. तुम्ही व्हेजिटेरियन असा किंवा तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असा, तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन मोकळे आहेत. तर तुम्ही व्हेजिटेरियन आहेत त्यामुळे तुम्हाला प्रोटीनसाठी वेगळं काहीतरी करावं लागेल किंवा त्या ह्याच्यासाठी त्याची काही गरज नाही. तुम्ही आहे त्यातनं सुद्धा ह्या गोष्टी पुढे कॅरी ऑन करू शकता. सो सर, ऍक्च्युअल आता झालं तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे सगळं झालं आणि तोपर्यंत तुमची तयारी चालू होती इकडे त्या हिशोबाने. सो प्रॅक्टिसचा अनुभव कसा होता? नाही, यामध्ये मी काय सांगेल की आजकाल काय झालंय, आता आम्ही केल्यानंतर सगळ्या गोष्टी अवेलेबल झाल्या. आधी नव्हत्याच ना. आधी बरोबर आहे, कारण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन नंतर जो प्रॅक्टिसचा पार्ट आहे मी तो तुम्हाला सांगतो आता, की ठरलं आणि शेड्यूल कोण बनवून देणार, तर मुस्तफा भाई. हो, कारण की त्यावेळेस ऑर्गनाइज ट्रेनिंग असतं, कोचिंग असतं, ते परवडणारं असतं नसतं काहीच माहित नव्हतं. कारण की आयर्नमॅन ची पूर्ण जर्नी इट इज कॉस्टली. बरोबर आहे सर, खूप कॉस्टली. तर त्यावेळेस सायकल घेण्यापासून तयारी होती. अच्छा, कुठली सायकल घ्यायची, सायकल कुठली घ्यायची काहीच नव्हतं माहिती. फॉर्मॅट मध्ये बसलं. प्रॅक्टिस तर सुरू केली. सो प्रॅक्टिस सुरू करताना सायकल तर हवी. मग आता सायकल चांगली असली तर तुमचं मेजर ट्रायथलॉन मधलं सगळ्यात जास्त वेळ तुमचा सायकलवर जातो. 180 किलोमीटरचा स्ट्रेच खूप मोठा, आणि तो नुसतं सायकलिंग करून नंतर परत तुम्हाला रन करायचं 42 किलोमीटर. तुमची सायकलिंग ही सायकल चांगली असली पाहिजे, त्याचं ट्रेनिंग प्रॉपर पाहिजे सायकलिंगचं. कारण की सायकल हे सगळ्यात टेक्निकल गेम आहे. आता सायकल तर नाही त्यावेळेस, ती डॉक्टर संकलेजांची जी मी वापरत होतो ती हाफ आयर्नमॅन पुरती ठीक होती. अच्छा, लॉंग टर्म साठी ती चालली नाही. फुल आयर्नमॅनला 180 पर्यंत ती खेचणं, नंतर रनिंग करणं वॉज डिफिकल्ट. मग सायकल घ्यायची तर त्यावेळेस 1.5-2 लाखाच्या आत सायकली भेटायच्या नाही. आता तर घेतात लोक. त्यावेळेस म्हटलं आपण आयर्नमॅन करतोय, होऊ नाही झालं तर काय, बरं एकदाच करायचं, परत कुठे करायचं, परत तिथं लॉंग जर्नी, आधीच त्या ट्रॅव्हलचा तोच प्रवास 1-1.5 वर्ष करणं हे डोक्यात नव्हतंच. 1-1.5 वर्ष तुमच्या त्या तयारीला 1 वर्ष तुमचं पूर्ण तयारीत जातं, राईट फ्रॉम रजिस्ट्रेशन. मग आता काय करायचं, तर अनिकेत जवळ जो आहे त्याचं सायकलचं दुकान आहे, त्याच्याकडे एक स्कॉटची सायकल होती. त्याला म्हटलं यार मला तू रेंटवर दे. माझ्या हाईटला ती मॅच होत होती आणि आमचं ठरलं की इव्हेंट पर्यंतचा 30,000 रुपये रेंट, आणि त्याच्याकडे ती सायकल आम्ही घेतली रेंटवर. जुगाड केला. आता ती त्या पद्धतीने त्या सायकलवर आम्ही प्रॅक्टिस सुरू केली आणि बऱ्याच लॉंग राईड्सला रनला मुस्तफा सर किंवा त्यांच्या सोबत कोणी ना कोणी त्यांचा असायचं. कारण ते अवघड आहे, कारण आपण जेव्हा सायकल चालवतो बऱ्याचदा गाडी जवळ आपल्याकडे असं नाहीये की सायकल साठी वेगळा ट्रॅक आहे आणि मग तुम्ही चालवू शकता.
रनिंग साठी वगैरे ठीक आहे की आपल्याकडे तशी तर व्यवस्था आहे? प्रॅक्टिस जोरदार केली प्रॅक्टिस. अनस्ट्रक्चर्ड होती, पण ती मजा येत होती. पहिला इव्हेंट असल्यामुळे रॉ प्रॅक्टिस होती ती. एरोबार कसे पकडायचे माहित नाही, क्लिट्स कसे लावायचे माहित नाही. एरोबार क्लिट्स वरनं 5 क्लिट लावलं की ते 5 वेळा आम्ही क्लिट्स वरनं पडून गेलो. अरे बापरे. क्लिट्स म्हटलं की ते तुमचा पाय त्या पॅडल मध्ये अडकून जातो. एकदम कोणी आलं तर तुम्हाला ते क्लिट काढता येत नाही. ते सगळे ते खूप मजा होती. आपल्याला सवय कशी असते की डायरेक्ट आपण पाय असा बाजूला करून खाली टेकवतो, पण त्याच्यात तसं होत नाही. क्लिट्स मध्ये क्लिट्स आणि एरोबार्सनी तुमचं टायमिंग 10% सुधारतं. आणि तो जो आपण हा, त्याची पोझिशन अशी असते की Wind cutter. रेजिस्टन्स कमी होऊन जातो ना. त्याच्यासाठी तुमचं कोर चांगलं पाहिजे. मग ते काम सगळं मुस्तफा भाई करून घेत होते. कोर चांगला असला तर तुम्ही असं करू शकता. 180 किलोमीटर कमी करा. तुम्ही असे असतात. सो इतका वेळ म्हणजे जनरली सायकल चालवणं आपण म्हणतो की असं करून बसावं लागतं तिथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा तुम्हाला ऍक्च्युअली लक्षात आलं, तुम्ही याच्या अगोदर ते केलं होतं म्हणजे ट्रायथलॉन मध्ये, पण ऍक्च्युअल इतका वेळ तुम्हाला एवढा वेळपर्यंत ते ह्याच पोझिशन मध्ये राहायचंय, हा तुमचा जो पेशन्स आहे हा कसा डेव्हलप झाला? नाही, त्याची पण एक त्याच्या मागे स्टोरी खूप सुंदर आहे. ज्यावेळेस मी त्या अनिकेतची सायकल घेतली, ती ट्राय बाईक होती. म्हणजे ट्रायथलॉन बाईक्स असतात ना, त्यांचा प्रॉब्लेम असा असतो की त्याचे गेअर येणार ते त्या एरोबार मध्ये असतात. त्याच्यामुळे तुम्हाला काही करून ती तशीच चालवावी लागते. दुसरं ऑप्शन नसतं. आणि मला ती सवय लागली, त्या गेअर तिथे पकडायला लागतात म्हणून ती सवय लागली. ती सवय इतकी लागली की तुम्हाला मी पूर्ण 180 किलोमीटर एरो पोझिशन मध्ये सायकल चालवू शकतो. सो प्रॅक्टिस खूपच मोठी गोष्ट होती. प्रॅक्टिस खूप मोठी. कारण कदाचित आता आपण असं म्हणतो एरो पोझिशन मध्ये ना तुम्हाला इकडे तिकडे बघायला ना तुम्ही पडणार 100%. सो यू हॅव टू बी ऑन टोज आणि तुम्हाला सरळच बघावं लागतं. त्याच्यामध्ये त्याचं कोर तुमचं इतकं स्ट्रॉंग पाहिजे की तुम्ही ते एरो डायनॅमिक पोझिशन मध्ये तुमचं स्पीड खूप वाढतं. सो यू हॅव ते मेंटेन ठेवण्यासाठी तुमचं कोर स्ट्रॉंग पाहिजे आणि तुमचं विजन एकदम क्लिअर पाहिजे. तुम्ही इकडे तिकडे हल्ला तरी हात जर सटकला तर तुम्ही पडणार. बापरे. सो आणि जी सायकल तुम्ही इथे वापरताय ती सायकल तुम्हाला ट्रॅव्हल करून तिकडे घेऊन जावी लागते. प्रत्येक ठिकाणी इव्हेंटला तुम्ही जाताना तुमची सायकल तुम्हाला आहे ती कॅरीच करावी लागते. आणि ती पुढे मी सांगेल त्या पहिल्या इव्हेंटची मला ते विचारायचं होतं की रजिस्ट्रेशन झालं, तुमची प्रॅक्टिस झाली, डाएट वरती तुमचं सगळं कॉन्सन्ट्रेशन होतं, ते तुम्ही फॉलो करत होता, सायकलिंग चालू होतं. स्विमिंगचं कसं केलं तुम्ही? कारण तुमचा मेजर प्रॉब्लेम हा होता की जो सुरुवातीला तुम्ही सांगितलं की जे फुफ्फुस आहेत आपले, सो आणि स्विमिंग मध्ये तर ही गोष्ट तुम्हाला खूप प्रॉब्लेमॅटिक ठरू शकली असेल. स्विमिंग फॉर्च्युनेटली मी 20 वर्षापासून करतच होतो. फक्त त्याला ओपन वॉटर स्विमिंगच्या प्रॅक्टिसची गरज होती, कारण की कधी ओपन वॉटर स्विमिंग केलेलं नाही आपण. म्हणजे लिमिटेड एरिया किंवा जो आमचा पूल आहे तिथे काय व्हायचं की तुम्ही एक राऊंड मारलात की थांबायचे. परत त्यावेळेस JR पाटील म्हणून आमचे इंडस्ट्रियलिस्ट ते असे नॉनस्टॉप स्विमिंग करायचे. म्हटलं यार म्हणजे त्या याच्यामध्येच पूलमध्येच त्यांना मी ब्रीदिंग त्यांनी शिकवलं. मला ब्रीदिंग टेक्निक्स त्यांनी मला सांगितलं असं शिकवलं. म्हणजे मी त्यांच्याकडे बघून बघून ब्रीदिंग शिकलो. आणि मग आम्ही ओपन वॉटर स्विमिंग साठी डॉक्टर गचाले आमचे पिंपळगावचे, हो ते, मी, आमचे प्रशांत डबरी सर आणि किशोर घुमरे, असं आम्ही चौघांनी ती प्रॅक्टिस ओपन वॉटरची पिंपळगावला. डॉक्टरांनी त्या दिवशी सांगितलं, गचाले सर आले होते ना, तर त्यांच्याशी बोललो. ते म्हणले की ह्याला पर्यायच नव्हता की आम्ही म्हणजे काही ठिकाणी आता सोबत हे करू शकत होतो, पण एकमेकांची साथ असल्यामुळे काय फरक पडतो की तुम्हाला माहिती असतं की तुम्ही एकट्याने पळत किंवा एकट्याने सायकल चालवत आहे. आणि सेम तसं स्विमिंगच्या बाबतीत होतं की ते म्हणले की पिंपळगाववरनं ते इकडं स्विमिंगसाठी यायचं. तर म्हणजे त्यांनी इतकं त्यांचं डिव्होशन आणि डेडिकेशन की ते तिथून इथे यायचे. कमाल आहे. आमच्याबरोबर अजून आमचे एक डॉक्टर होते, डॉक्टर वैभव पाटील. त्यावेळेस ते होऊ शकले नाही कारण की सायकलिंग करताना ते पडले. पण त्यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी फोर्स केलं की भाई आता करून टाका रजिस्टर, आता थांबू नका, आता काय नाही होणार, तुम्ही करा. आणि आम्ही 5 लोकांनी ऍट अ टाइम रजिस्ट्रेशन. तर वैभव पाटील, डॉक्टर अरुण गचाले, प्रशांत डबरी सर, मी आणि किशोर घुमरे
आम्ही 5 लोकांनी रजिस्टर केलं आणि दॅट वॉज द हिस्ट्री ऑफ नाशिक की एकाच वेळेस 4 लोक आयर्नमॅन झाले. आविष्कार तोपर्यंत आविष्कार 2022 नंतर तो प्रॅक्टिस मध्ये बघायचा आम्हाला. तो सपोर्ट नसायचा. तो म्हणला की या लोकांकडे मला असं वाटलं की अरे बाप म्हणजे आता तर आपण करायलाच पाहिजे. मस्त त्याने पण त्याचा एक्सपिरियन्स सांगितला. सर आता हे जे तुम्ही सोबत ज्यावेळेस तुम्ही ऑर्गनाईज झाले की तुम्हाला माहितीये की आता डॉक्टर गचाले पण करतायत किंवा मुस्तफा सर आपल्या मदतीला आहेत, सो ज्यावेळेस तुम्हाला हे पुढं त्या सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट करायची होती की इथून ते ऑस्ट्रेलियाचा प्रवास किंवा ह्या सगळ्या गोष्टी ह्या कशा मॅनेज केल्या? कारण ही पहिलीच वेळ होती आणि याच्या अगोदर मला वाटतं फक्त सिंगल आयर्नमॅन रजिस्टर तर केलं, प्रॅक्टिस झाली. आता डिसेंबर 1 ला इव्हेंट आणि साधारणतः ऑक्टोबर आता म्हटलं विमानाचे तिकीट पासून सगळ्याच गोष्टी आणि असंही नाही व्हिसा जाणं येणं सुद्धा आणि ती सायकल बरोबर घेऊन जाणं ती कशी कॅरी करायची खूप लोकांना माहिती नव्हती त्याच्यात. पण मग एक मुंबईला एक लेडी आहे बटर स्पोर्ट्स नावाने ती चालवते, तिचा फर्स्ट नेम विसरलो. तर स्विमिंग करायला तुम्हाला वेट सूट लागतो हे माहित नाही. पाण्याचं टेम्परेचर इतक्या खाली याच्या खाली असलं की तुम्हाला कंपल्सरी वेटसूट लागतो. वेटसूट काय असतो माहित नाही. सायकलला बॅग लागते, कुठे मिळते माहित नाही. मग कुठून तरी त्या बटर स्पोर्ट्स वाल्याचा आम्हाला पत्ता मिळाला आणि मी डबरी सर त्या बाईला भेटायला गेलो. तर वेटसूट ते ये साइजेस है, आप देख लो बोले, लेके जाओ जैसा होगा वैसा, और बैग का रेंट ये लगेगा, वेटसूट का रेंट ये लगेगा. त्यांनी जी साईज दिली ते वेटसूट. तोपर्यंत तुम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्ही आयर्नमॅन त्यांना गेम माहिती होतं? त्यांना माहित होतं आयर्नमॅनला जो जाणार तोच वेटसूट रेंटवरती. बरोबर. आता तो वेटसूट आम्ही 3 वेटसूट आणले. किशोरवालाने मला अजून वेळ आहे मी बघतो. ते वेटसूट 3 आणले तर ते 3 वेगळ्या साईजचे. प्रॉपर साईज माहिती सर तुम्ही साईज चेक केली? सगळ्यात छोटी ती म्हणे ये 3 मेरे पास. अच्छा, म्हणजे त्याच्यात ऑप्शनच काहीच ऑप्शन नाही. सगळ्यात स्मॉल होता तो डबरी सर आमचे बारीक, त्यांना तो होऊन गेला. मला थोडासा ओव्हर साईज आला. तो हातात बाहेर निघायचा, कुठेतरी पायात बाहेर निघायचा. तो असं करून तो वेटसूट आम्ही पहिल्यांदा तिथे जाण्यापूर्वी त्याची सवय पाहिजे म्हणून आम्ही तो घातला. निवेक मध्ये ट्राय केला. ते स्विमिंग करताना तुम्ही ब्रीथ करता तर तो मान अशी तुमची तो वेटसूट एक तर असा की त्याला घासून तो मान लाल होऊन जाते, मान सोडली गेली आमची. त्या दिवशी गचाळे सरांनी पण सांगितलं, ते म्हणले की आम्हाला ते माहित नव्हतं आणि त्याची ती हे असते ना नेकची ती, तर ते म्हणले ती घासायला लागली होती. ऍक्च्युअल याच्यामध्ये सुद्धा तो प्रॉब्लेम झाला. स्विम करताना तिथे ऑस्ट्रेलियाला समुद्रात स्विम करतात, ते मीठ आणि तुमचं घासलेलं म्हणजे अजूनच त्रास. बापरे, म्हणजे नुसती जखम नाही तर त्या जखमीवर मीठ चोळण्यासारखं आहे ते. पण तो एक्सपिरियन्स होता ना, तिथनं रेंटवर आणणं, मग ते सायकलची बॅग आणणं, दॅट वॉज सुंदर. मग आम्ही सगळ्या ते अरेंजमेंट केली. मग आम्ही अजून कोण लोक चालली त्यांना विचारलं, मग त्यांच्या मार्फत आम्ही चौकशी केली. तर इथून पर्थला जायचं, पर्थवरनं मग तिथे बस असते, त्या बस मधनं तुमची सायकल सेट तुम्ही तिथे पोहोचाल. मग तिथून तुम्ही त्या लोकेशन जिथे व्हेन्यू आहे तिथे जवळपास एक हॉटेल बुक केलं. अशी ती नाही. पण हे फारच आहे. आणि त्यातल्या त्यात एवढं तरी बरं केलं की तुम्ही म्हणजे जे सोबत चालले होते त्या सगळ्यांना सपोर्ट करून 100%. कारण एकटा माणूस जाऊन ते सगळं मॅनेज करण्यापेक्षा आपल्यासोबत आपली माणसं असणं गरजेचं आहे. आणि जे सेम पॅशनचे आहेत की ज्यांना सेम ते करायचंय, ते डोक्यात आहे नाही आपल्याला हे करायचंय. सो आता हे सगळं झालं तुमचं, म्हणजे स्विमिंगचा तर तो एक्सपिरियन्स तुम्ही ऍक्च्युअल मध्येच घेतलात की ते ड्रेस घालून. पण आता ऍक्च्युअल जसं तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी म्हटलात की इथलं पाणी गोड आहे की तुम्ही ह्या पाण्यात तुम्ही ट्राय केलेलं आहे, पण जेव्हा तुम्ही पहिल्यांदा त्या पाण्यात उतरलात तर तो एक्सपिरियन्स कसा होता? की म्हणजे आता आपण आलोय तिथे आणि आता आपल्याला आपण जम्प करतोय पाण्यामध्ये आणि आता पाणी लागलं, तो डिफरन्स कसा होता? डिसेंबर महिन्यात तिथे समर असतं असं सांगितलं कोणीतरी, आणि मग आम्ही आपलं थंडीचे कपडे काही घेऊन गेलो नाही. तिथे गेलो, ते एक्सपो मध्ये गेलो, थंडी वाजायला. हा त्यांचा समर आहे, त्यांचा समर आहे, तो विंटर. आता एक्सपो मध्ये तुम्हाला आयर्नमॅन लिहिलेल्या गोष्टींशिवाय दुसरं काहीच भेटत नाही. अच्छा, तो आयर्नमॅनचा एक्सपो आहे. बरोबर. थंडी तर वाजायला लागली. आता काय, तो जॅकेट बघितलं एक, तो जॅकेट बघितला, तो 5,000 रुपये इंडियन करन्सीचा. त्याच्यावर तर लिहिलेलं आहे. कितीला म्हटलं हा आपण विकत घेऊ शकत नाही, कारण की हा
हे घेतलं आपण आणि जर नाही झालं तर तो आपल्याला वापरता येणार. यू आर नॉट लायबल टू यूज दॅट नेम. बरोबर. ती म्हटली एक काम कर, घेऊन टाक. इव्हेंट झालं नाही झाला तुझं तर ते काढून टाकू आपण. आता थंडी वाजते म्हणून ते जॅकेट घेऊन टाक. तर तिथे ना एक 2-3 दिवस आधी तुम्हाला प्रॅक्टिस स्विम साठी अलाव करतात. तिथे तो रूट जो आहे तो तुम्ही आधी बघितलेला असतो. तो तुम्ही 5-7 दिवस आधी जातात. तो तुम्हाला स्विमचं कळतं कसं पाणी असणार आहे, कुठून कुठे नेणार आहे. आणि तिथे एक प्रॅक्टिस स्विम साठी ते एक एरिया बनवतात. त्यामध्ये तुम्हाला ते पाण्याचं अंदाज येतो. अंदाज म्हणजे तुम्हाला ते 1 ते 2 दिवसातच ती. आणि त्या सायकलिंगचा पण रूट तुम्हाला माहित असतो. ते तिथे तुम्ही सायकलिंग करून बघता. आणि आम्ही गेलो तिथे त्या स्विमच्या तिथे आणि पूर्ण बघितलं पाणी. म्हटलं अरे बाप, इतकं लांब जाऊन परत असं जायचंय. तर वाटतं तेवढं म्हणजे इतकं केलंय का आपण, इथपर्यंत तर आलोय. म्हणजे प्रॅक्टिस स्विम मध्ये वेट सूट घालून आम्ही उतरलो. प्रॅक्टिस स्विम एक साधारणतः 500 मीटर 1 किलोमीटरचं जास्त काय करायचं. पण ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला करायचं होतं 4 किलोमीटर. मग ते प्रॅक्टिस स्विम मध्ये केलं आणि ते जरा कम्फर्टेबल वाटलं. आणि मग आम्ही एक बंगलो बुक केला होता. तिथे सगळं खायचं प्यायचं सगळ्या गोष्टी बरोबर नेल्या होत्या आम्ही, रेडी टू कुक. अच्छा, इकडनंच नेलं. कारण की व्हेजिटेरियन असल्यामुळे बरोबर. मग इकडे तिकडे हॉटेल शोधत बसण्यापेक्षा आपल्याकडे असलेलं. माझी बायको डबरी सणांच्या मिसेस त्या बनवायच्या. आम्ही प्रॅक्टिस करून आलो की खायचो. आणि इव्हेंटचा दिवस 1 डिसेंबर. सर एकच प्रश्न विचारायचा मला त्याच्यावर. जो रूट त्यांनी दाखवला होता तुम्हाला की हा तुमचा ऍक्च्युअल रूट असणार आहे आणि तुमच्याकडे प्रॅक्टिसची हे सुद्धा दिली होती तुम्हाला की 500 ते 1000 मीटर मध्ये तुम्ही स्विमिंगची प्रॅक्टिस वगैरे करू शकता किंवा सायकलिंगसाठी होतं. तर मला एक गोष्ट सांगा, असा काही ऑप्शन होता का तिथे की जो ऍक्च्युअल रूट आहे तो तुम्ही ऍक्च्युअल एकदा ट्रॅव्हल करून बघू शकता की मी आता इथून स्विमिंग सुरू करतो देन मी सायकलिंग प्रॅक्टिस, तशी ऍक्च्युअल प्रॅक्टिस नाही होते? त्याचं कारण असं आहे, आयर्नमॅन हा ब्रँड असा आहे की मनुष्याच्या जीवनाची आयुष्याची काळजी ते खूप घेतात. सो सेफ्टी इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर देम. आणि तुम्हाला मी त्या स्विमिंगला तिथे का जाऊ नाही दिलं तर तुम्हाला त्याचं कारण मला तेच विचारायचं. 2 वर्षापूर्वी तिथे शार्क असतात असं जेव्हा समजलं तर त्यांनी तो डिस्टन्स सरळ मध्ये न जाता थोडस पुढे जाऊन आणि वळवला. त्या पूर्ण 2 किलोमीटरचे 2 राऊंड मारायचे असतात. अच्छा, हा. तर ते 2 किलोमीटर डिस्टन्स मध्ये कंटिन्युअस त्यांचा वॉच असतो आणि हेलिकॉप्टर वरनं फिरत असतो. त्या आवाजाने असं म्हणतात की ते शार्क जवळ येत नाही, कारण काहीतरी मशीनरीचा आवाज बंदूक लावून असतात. त्यामुळे तुम्हाला त्या एरियामध्ये इव्हेंटच्या आदल्या दिवशी सुद्धा तुम्हाला अलाउड नसतं बिकॉज ऑफ सेफ्टी. नाही, पण ही खूप चांगली गोष्ट की ज्या लेवलवरती ते हे सगळं ऑर्गनाईज करतायत आणि ज्या लेवलवरती ते, कारण की एकतर काय माहितीये का की एकतर हा तुमचा शरीर आणि मानसिकता ह्या 2 गोष्टींची ती टेस्ट आहे की ह्या 2 गोष्टींचं जे कॉम्बिनेशन आहे त्याची आयर्नमॅन ही टेस्ट आहे. आणि त्याच्यात सुद्धा म्हणजे कुठेतरी मला सुरुवातीला हे वाटलं होतं की ज्यावेळेस तुम्ही म्हटले की परमिशन देत नाहीत ते तशी, मला त्याचं रिझन नव्हतं माहिती. ऍक्च्युली मला असं वाटलं होतं की सेफ्टी हे एक रिझन आणि कदाचित हे पण एक रिझन कुठेतरी असू शकेल की म्हणजे सेफ्टी हे रिझन आहेच आहे ऑब्व्हियसली. ज्या ठिकाणी शार्क नसतील त्या ठिकाणी तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही. वेगळ्या देशात असेल कदाचित तो त्या एरियामध्ये शार्क नाही, पण कदाचित हे पण एक रिझन असू शकतं त्याचं की ऍट अ टाइम तुम्हाला शरीर आणि मन याचा तुम्हाला कस लागणार आहे. सो ऍक्च्युअल रूट तुम्ही त्याच दिवशी फॉलो करा ज्या दिवशी तुम्हाला तो करायचा आहे की डिसिजन मेकिंग वगैरे या सगळ्या गोष्टी येतात ना. सायकलिंगला तुम्हाला ते अलाव करतात, सायकलिंगला जाऊ देतात, पण तुम्ही प्रॅक्टिस म्हणून 25-30 किलोमीटर करू जाऊ शकता. पण एकतर इव्हेंट जर तुमचा 3 दिवसावरती तर तुम्ही तुम्ही जर झालात तर ते तुम्ही एकदा सुंदर की तुम्ही ऑलरेडी पीकला येऊन तुमचं आता तुम्हाला फक्त टेम्परिंग चालू असतं आणि आता फक्त त्या क्षणासाठी तुम्ही तो क्षण तुमचा एकदम फक्त फील घेण्यापुरतं तुम्ही तिथे पाण्यात जायचंय की तुम्हाला माहिती आहे की हे मी करेल, मला फक्त की हे पाण्यात ओके टेम्परेचर हे आहे तो एक अंदाज येण्यासाठी.
आणि ज्यावेळेस हे सगळं चालू असतं म्हणजे त्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअल मध्ये पाण्यामध्ये उतरता म्हणजे ज्या दिवशी इव्हेंट असतो तर त्या दिवशी आपली फॅमिली कुठे असते म्हणजे बसलेली कुठे असते ऍक्च्युली कारण तुम्ही एकदा स्विमिंग सुरू केल्यानंतर तर ते पुढे सायकलिंग आहे आणि त्याच्यानंतर तिथे ना आमच्या बायकांनी काय केलं तर तिथे व्हॉलंटियर रजिस्टर झाले होते. ते व्हॉलंटियर रजिस्टर झालं की तुम्हाला टी शर्ट मिळतो, तुम्हाला त्यांच्याकडनं फूड मिळतं. आपण भारतीय आहोत आणि कुठल्याही जुगाड जो आहे तो आपण व्यवस्थित काढतो आणि त्या लिटरली सायकलिंग रूट वरती त्या चिअर करत होत्या. क्या बात. तर स्विमिंगच्या वेळेस त्या लहान बघत होत्या पण स्विमिंग करून बाहेर आल्यानंतर त्या बरोबर दिसत होत्या. आता तुमचा ज्या दिवशी तुमचा इव्हेंट होता तो किस्सा कसा झाला? 1 तारखेला सकाळी 6:30 ते कट ऑफ सुरू होणार होतं फ्लॅग ऑफ. आमचं हॉटेल त्या इव्हेंट पासून 15-20 मिनिटाच्या रस्त्यावरती होतं. आदल्या 1 दिवस आधी तुम्हाला सायकल तिथे जमा करून टाकावी लागते कारण की तुम्ही इव्हेंटच्या दिवशी तिथे काहीच नेऊ शकत नाही. सायकल पोहोचलात तुम्ही, रजिस्ट्रेशन झालं, सगळं झालं की सायकल तुमच्या आदल्या दिवशी जमा होऊन जाते. सायकल मधली हवा बिवा सगळी बघून तुम्हाला तिथे ठेवावी लागते. सायकलला रनिंगला लागणाऱ्या गोष्टी सुद्धा सायकलच्या तिथेच लावलेल्या अरेंजमेंट असते, तिथे ठेवायची असते. दुसऱ्या दिवशी फक्त इव्हेंटच्या दिवशी तुम्ही तुमचं वेट सूट, कॅप आणि गॉगल घालून तुम्ही तुमची वॉच ज्याच्यामध्ये तुम्हाला टायमिंग कळणार. तर त्या 1 तारखेला आम्ही तिथे पोहोचलो 6 वाजता. आता सुरू फुल पब्लिक, सगळे पार्टिसिपंट. व त्या प्रॅक्टिसच्या आधी किंवा आम्ही जिथे थांबत होतो तिथे जेव्हा लोक भेटायचे ना तर ते आम्ही विचारायचो की आयर्नमॅन फर्स्ट टाइम, 9th टाइम, 10th टाइम, 3rd टाइम. असं कोणी भेटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा आलो. सो बेसिकली त्या लोकांना त्या गोष्टी रुटीनच्या आहेत आणि त्यांच्याकडे ती काय म्हणतात त्यांना की शिकवण्याची जी हे आहे कोचिंग त्यांच्याकडे स्पोर्ट्सला वेगळं महत्व आहे आपल्याकडे. आणि इव्हन आपल्याकडे आता म्हणजे तुम्ही जसं करतायत ना की त्याच्यानंतर तो आयर्नमॅनचा कॉन्सेप्ट कुठेतरी रुजतोय की नाही आता तुमचं बघतोय तर मला पण करावंसं वाटतंय. सो हे आता आलंय पण जेव्हा तुम्ही करत होता तोपर्यंत कोणीच नव्हतं ना तिथे. जेव्हा मी त्यांना विचारायला लागलो ना मला शेवटी गचाले सर म्हणे काही विचारू नका आता डायरेक्ट जर असंच भेटेल तुम्ही काही विचारू नका, आता डायरेक्ट उडी मारा. आणि ते एक करून सोडायला लागले. आणि माझी जेव्हा जाण्याची वेळ आली तिथे जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, 250 मीटर सरळ जाऊन तो एक लॅब जायचं सरळ आणि यायचं परत असं जाऊन आणि परत असं पूर्ण ग्राउंड करून यायचं आणि मग इकडे बाहेर पडायचं. ओके. ज्या वेळेस माझा पहिला राऊंड झाला, नवीन होतो मी, फर्स्ट इव्हेंट, बऱ्यापैकी लोकांचं स्विमिंग तो तिकडच्या लोकांचं स्विमिंग फास्ट असतं. तर लोक बाहेर पडायला लागले आणि मी पण बाहेर पडायला लागलो एक्झिटच्या तिथे. ऑलमोस्ट 500 मीटरला एक्झिट होतं. अजून माझ्या लक्षात आलं इतक्या लवकर 4 किलोमीटर स्विमिंग होणार नाही. बरोबर. म्हणून मी 250 किलोमीटर 500 मीटर आलेलो, परत 500 मीटर मध्ये गेलो आणि अजून एक राऊंड मारून पूर्ण करून बाहेर आलो. ज्या वेळेस एक तर त्या स्विमिंगचं कट ऑफ असतं 2 तास 20 मिनिटं. मी बाहेर जेव्हा आलो आणि बघितलं 1 तास 54 मिनिटं. म्हणजे तुम्ही त्या रेंज मध्ये होता. बरोबर. मग तुम्हाला फास्ट झालेलं आहे. म्हणजे आपण 4 किलोमीटर कंप्लीट केलेलं. मग ते म्हणजे मनाची शंका होती की ती जे मगाशी तुम्ही एक्झिट कडे चालले परत गेलो पूर्ण. त्याच्यामुळे माझं डिस्टन्स वाढलं 500 मीटर. 3800च्या ऐवजी मी 4300 केलं. ज्यावेळी मी आलो म्हटलं हो गया आपला पुढे. घाई सायकलकडे गेलो. ते वेट सूट एक तर काय असतं की तो ओला झालेला असतो, तो लवकर निघत नसेल, तो चिटकून जातो अंगाला, पूर्ण चिटकून जातो. त्याला बसून त्याची हेल्प घेऊन काढणं गरजेचं. काढला आणि सायकल घेतली आणि बाहेर पडलो. तिथे ते लगेच व्हॅसलीन वगैरे ते स्विमिंग करून एकदम ते जाम झाली होती. पण मग ते सायकल घेतली, सायकल घेऊन निघालो. आता सायकल माझ्यासाठी सगळ्यात टफ सायकलिंगच होतं. नाशिकमध्ये जेवढे लोक ट्रॅक करतात त्यांना माहित होतं की हा स्विमिंग करून घेईल, यांनी जर सायकलिंग केलं ना तर हा आयर्नमॅन झाला. सायकलिंग सुरू झाली आणि देवाचे आशीर्वाद
वडिलांचं आईचं नाव घेत, देवाचं नाव घेत, फॅमिली समोर ठेवत की त्यांनी आपल्यासाठी किती केलंय, तो सगळा प्रवास मला माझी मुलगी समोर दिसत होती. आणि ते सायकलिंग करताना मग सुंदर रस्ते ते ऑस्ट्रेलियाचे, खड्डे नाही, स्पीड ब्रेकर नाही, ते जंगलातनं नेतात. आणि मग पहिला लॅप 90 किलोमीटरचा झाला, वेळ बघितली तर 3.5 तासच झाले टायमिंग मध्ये. आपण भरपूर टायमिंग मध्ये 10.5 तास स्विमिंग प्लस सायकलिंगचा कट ऑफ असतो, दोन्ही मिळून 10.5 तास. 10.5 तास. त्याच्यामध्ये याचा स्विमिंगचा गेला 2 तास 20 मिनिट आणि उरलेला जो 6 तास 8 तास तो याचा असतो. पण तो तुम्ही स्विमिंग लवकर संपली तर तो तुम्ही तुमच्याकडे तेवढा बफर असतो. पहिला राऊंड झाला 90 किलोमीटरचा, सायकलला कार्बन व्हील माहित नव्हते, पण ठीक आहे चालू आहे. आयर्नमॅनला कामी इतकी तर सायकल होतीच. दुसऱ्या राऊंडला निघालो, दुसऱ्या राऊंडला मग कॉन्फिडन्स होता. मग तिथे ते दर 22 किलोमीटरला तुम्हाला वॉटर सपोर्ट असतो, खाण्याचा सपोर्ट असतो. तुम्ही उतरून हा येस इट इज अप टू यू. तुम्ही कारण ही तशी कॉम्पिटिशन नाही की कोण पहिले आलं, तुम्हाला ती कम्प्लीट करणं. माणूस पहिलं येणं हा विषयच नाही, पण ती कम्प्लीट करणं हा आपली अचिव्हमेंट. पहिला जो येतो तो 7.5-8 तासात आलेला असतो. 7 तास 17 तास 18 तासचा जो 7 तास 27 मिनिटाचं आत्ताचं वर्ल्ड रेकॉर्ड झालं. आमच्या वेळेस कुणीतरी 8-8.5 तासात केला असं. तुम्ही त्या लोकांकडे बघितलं ना, ते लोक असे 6 फुटाच्या खालीच नसतात आणि यंग जनरेशन असते, एकदम स्ट्रेन कंटिन्युअसली प्रॅक्टिस. त्याला प्रो ऍथलीट असतात. त्यांचं स्विमिंग म्हणजे आपल्याला 2 तास लागतात, ते 1 तासात तर बाहेर येऊन जातात. ते 45च्या स्पीडनी सायकलिंग चालवतात. तुम्हाला 22.5चा स्पीड मेंटेन ठेवणं हे सुद्धा टफ असतं. तर दुसऱ्या राऊंडला निघालो, कम्फर्टेबल होतो. मी थांबलो, पाणी घे, हे घे, ते घे, करत करत 7 तास 34 मिनिटात मी सायकल संपवली. म्हणजे 7 तास 34 मिनिटं आणि 2 तास. म्हणजे तुम्ही चेंजिंग सेट 2.5 तासात माझं सगळं झालेलं होतं. म्हटलं आम्ही 17 घंटे को 7.5 घंटा आहे. आता आपल्याला 2 तास झोपून जरी गेलो तरी रनिंग होणार. व्यवस्थित आहे याच्यात. सायकल संपली आणि ती ठेवली आणि रनिंगचे शूज वगैरे घालत, तो टाइम ट्रान्झिशनचा तो तुमचा मायनस होतो. त्याच्यात तो पकडला नाही, तो तुमचाच वेळ असतो. बरोबर. जो लावा तो तुमचा वाया. सायकलिंग करून बाहेर आलो आणि किती वेळ लागला. मी आयर्नमॅन झालो. कारण तुम्हाला माहिती आता मी पळणार आहे, फक्त भरपूर वेळ आहे. आणि सुरू केलं रन, 10 किलोमीटर पळा, नंतर अजून 7-8 वॉक रन केला. 18 किलोमीटर नंतर अजून माझे 24 किलोमीटर राहिलेले होते. 18 किलोमीटर नंतर म्हटलं खूप वेळ आता, कुठल्याही मिनिटाला जर क्रॅम्प आला, अरे आणि जर आपल्याला बसावं लागलं तर इव्हेंट सोडावं लागेल. त्यापेक्षा बेस्ट फर्स्ट इव्हेंट आहे, कशाला ओढाताण करायची. आणि मग मी हळूहळू वॉक रन. या संपूर्ण इव्हेंटचा माझ्यासाठी जे टर्निंग पॉइंट जो ठरला तो साधारणतः माझे 24 किलोमीटर झाले. आणि मी रात्र होऊन जाते बऱ्यापैकी. ऑस्ट्रेलियन पब्लिक रस्त्यावरती सपोर्टसाठी उभी असते आणि त्या समुद्रा किनारी तुमचा तो वॉक रन असतो. हवा असते, थंड आहे. आणि 24 किलोमीटर मी जेव्हा वॉक करत होतो, रन करणं बंदच केलं होतं. मला मागणे कोणीतरी श्वासोश्वास करतानाचा आवाज आला आणि मी थांबलो आणि असं बघितलं. एक 76 वर्षाची बाई, ती मला ओव्हरटेक करून त्या पुढे चालल्या होत्या. शॉक झालो. मी थांबवलं त्यांना. 76 इयर्स सर, आपल्याकडे उभा राहणं मुश्किल आहे. तुम्ही तेवढं स्विम करून आलाय, सायकल करून आलाय आणि 18 किलोमीटर रन झालेला आहे. आता फक्त 24 किलोमीटर रन झाले, आता फक्त 18 राहिले. त्या बाईंनी मला ओव्हरटेक केलं. मी थांबलो, त्यांना थांबवलं. बोलताना सुद्धा त्यांना घाई होती, तर ते पळत. मॅम परत तोच प्रश्न आपला, इज दिस युअर फर्स्ट टाइम? 9th. तरी तुम्हाला सर म्हटलेच होते गचालेच नका विचारू. Why are you talking? रन. त्या बाईला मी फॉलो केला. तर त्या मॅडमला त्या पळत होत्या. मी प्रयत्न केला त्यांना 1 किलोमीटर
पण 1 किलोमीटर नंतर म्हटलं पॉसिबल नाही, 76 जरी आहे, पण त्या मॅडमचा स्पीड असा होता, मी त्यांना जाऊ दिलं. पण त्या ज्या रन करत होत्या ना, त्या 76व्या वर्षी आय वॉज शॉक आणि आय वॉज सरप्राईज, आणि ते मोटिवेट केलं त्यांनी मला. आणि जसं जसं फिनिश लाईन जवळ येते, आपले घरचे तिथे वाट बघत असतात, इंडियात लोक ट्रॅक करत असतात, आणि तुम्हाला तो 2 किलोमीटर आधीपासून आवाज यायला लागतो, यू आर एन आयर्न मॅन, मिस्टर महेंद्र, यू आर एन आयर्न मॅन. ते जे जे लोक क्रॉस होतात त्यांचे आवाज यायला लागतात तुम्हाला, मोटिवेट करत. आणि डबरी सर माझ्या जस्ट एक 5-10 मिनिटं पुढे होते, शेवटचे 200 मीटर बाकी होते. तर आणि 16 तास 10-15 मिनिटं झालेले होते, अजून 1 तास होता तुमच्या शेवटचे 200-300 मीटर. डबरी सर जाऊन पोहोचले, ते फ्लॅग बिग घेतला त्यांनी पूर्ण प्रॅक्टिस आम्ही दोघांनी बरोबर केली होती सोबत. आम्ही फिनिश पण बरोबरच करू सोबत. तुम्ही जसे तिथे पोहोचलो, म्हटलं सर तुम्ही माझ्याकडे थांबलात, पण फिनिश लाईन पहिले तुम्ही क्रॉस करा, मी तुमच्या मागे येतो. 10 सेकंदाचा आमचा फरक पडला, आणि त्यांनी ती फिनिश लाईन क्रॉस केली, मी क्रॉस केली. आणि एक्सपिरियन्स, जो थ्रिल होता, सगळा थकवा निघून गेलेला होता. इतक्या दिवसांची प्रॅक्टिस, प्रत्येक गोष्टीसाठी बाई तुमचा तो फ्लॅग तुमच्या हातातनं घेते, आणि ती घ्यायला लागली, आणि ते टॉवेल द्यायला लागली मला. म्हटलं नो नो, दिस इज माय फ्लॅग ऑफ माय कंट्री. तिला ते कळलं, सॉरी म्हटलं तो फ्लॅग मी माझ्या मिसेसच्या हातात तिला फोटो काढला. मग तो आयर्नमॅनचा त्यांनी टॉवेल दिला. आजही तो टॉवेल मी माझ्या घरात ठेवलेला आहे, आणि तो मी वापरत नाही. तो मी ती एक म्हणजे काय म्हणतात त्याला, ती एक आठवण आणि लाईफ टाईमचं ते एक अचिव्हमेंट आहे. सो तो जो फिनिश लाईन क्रॉस करण्याचा जो आनंद आहे, तो आनंद खूप वेळ ठेवता नाही आला मला, कारण की आमचे गचाले सर सापडत नव्हते. कसं काय? आणि वेळ जात होती. गचाले सर कुठे मागे राहून गेले, कुठे गेले त्या मॅडम, त्या वहिनी. आम्ही मग इव्हेंट संपला आणि आम्ही परत त्यांना शोधायला गेलो. आमच्या आधी किशोरचं होऊन गेलं होतं. ओके, तुम्ही म्हणजे इव्हेंट संपला तोपर्यंत गचाले सर आलेच नाही. 17 तासाचा इव्हेंट, अजून 40 मिनिटं राहिले सरांच्या. अजून परत मागे जाऊन बघतो तर अजून त्यांचे जवळपास 5-6 किलोमीटर राहून गेले ते रनिंगचे. ओके, मी त्यांना तो किशोर घुमरे त्यांना सपोर्टला, आम्ही त्यांना खेचत 16 तास 56 मिनिटात त्यांनी 4 मिनिटं बाकी राहिला असताना, आणि मग फुल सेलिब्रेशन. की आता सगळे जेवढे आपण आलो होतो तेवढे सगळे आमच्या आधी 15 तास 35 मिनिटात किशोरने मारून दिले ते. बरोबर. मी डबरी सरांनी 16 तास 20 मिनिटात, आणि 16:56 16:57 मध्ये त्यांनी जी ओढली शेवटी, जे पळाले ते. पण त्यांना सुद्धा ते लाईफ टाइम हे होतं की 4 मिनिट 4च मिनिट. सर तुम्हाला मी कुठल्याही क्षणी संपू शकले असते ते. तुम्ही त्या वर्षाची रिझल्टची लिस्ट बघा. 17 तास 0.20 सेकंद वाल्यांना सुद्धा त्यांनी DNF केले नाही. यू आर नॉट अलाउड टू. ते तुमची पायाची चिपच काढून घेतात. फार वेळेचं तिथे. बरोबर आहे की जो टायमिंग ठरलेला आहे, शेवटी हे सगळं ज्याला आपण म्हणतो की खेळाची एक डिसिप्लिन किंवा या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्येच आहे. सो दॅट वॉज. त्याच्यानंतर 2 केले आयर्नमॅन, पण ह्याचं एक्सपिरियन्स एकदा परत बसेल्टन ऑस्ट्रेलिया करायचं, एकदा करायचं. आणि ऑस्ट्रेलिया नंतर कुठे कुठे झालं? दुसरं त्या दिवशी काय झालं? साऊथ आफ्रिकेला. साऊथ आफ्रिकेला सगळे लोक हॅम्बर्गला रजिस्टर केले आम्ही. मला झालं चिकनगुनिया त्यावेळेस. चिकनगुनियामुळे जाता नाही आलं, पण ती खटकी होती की 2021 वाया जाऊ द्यायचं. आणि त्यावेळेस तर मला वाटतं करोना वगैरे संपलेला होता. दुसरा संपलेला होता. व्हेरियंट दुसरा आलेलाच होता. साऊथ आफ्रिकेवरून कारण आम्ही साऊथ आफ्रिका करून आलो. साऊथ आफ्रिका वॉज सगळ्यात डेंजर आयर्नमॅन कुठला असेल तर साऊथ आफ्रिका. साऊथ आफ्रिकेचा जो आयर्नमॅन आहे, कदाचित आपण त्यावेळेस जो तो एक्सपिरियन्स आहे तो सरांशी आपण डिस्कस करूया पुढच्या पॉडकास्ट मध्ये. पण आता मला सरांना हे विचारायचं की सर, ही जी एक आयर्नमॅन ची जी पूर्ण जर्नी आहे, याच्यातनं तुम्हाला काय वाटलं की तुमच्या लाईफ मध्ये काय फरक पडला? नाही, माझ्या लाईफ मध्ये सगळ्यात मोठा जो बदल झाला की जो महेंद्र चालताना सुद्धा 200 मीटरला अडखळायचा, हा झाला तुमच्या हेल्थचा. पण माझ्या बिझनेस मध्ये पण तेच दिसायचं. मी ऍक्टिव्ह नव्हतो. म्हणजे की हा चाललंय तर ठीक आहे, कर आपलं आरामशीर उठणार, फॅक्टरीवर जाणार, बसणार.
डिसिजन मेकिंग जे माझं आयर्नमॅनमुळे मला जी शिस्त लागली, वेळेचं बंधन मी शिकलो, चिकाटी जी शिकलो की आयर्नमॅनला तर सगळं स्वतःला करायचं, इथे तरी सपोर्टला तुमचा स्टाफ आहे सगळा, पण तिथे तर बापरे. निर्णय क्षमता, माझं एक बिझनेसकडे बघण्याचा अप्रोच, त्यानंतर जी लोक मी जोडली, या फिटनेसमुळे जी मी लोक जोडली ती मी माझ्या धंद्यात. सर आता काय टीम झाली आहे Yes. म्हणजे एकतर, आणि दुसरी गोष्ट तुम्ही फक्त म्हणजे तुमचे लोक तर जोडलेतच, पण तुम्ही येणारे आयर्नमॅन Yes. सुद्धा तयार करतायत, तुमच्याकडे बघून आज ते सगळे शिकतायत, आणि ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. याचा वेगळा आनंद आहे. आधी तुम्ही फक्त एकटे होते सर. Correct. ज्यावेळेस आपण जिथून जर्नीला सुरुवात केली होती त्यावेळेस सरांच्या हेल्थ पासूनच आपण सुरुवात केली होती की सर फक्त एकटे होते तोपर्यंत, की जोपर्यंत सरांचं वेट खूप जास्त होतं, आणि तिथून जो सुरू झालेला प्रवास ते आजपर्यंत, की आज सरांची त्या आयर्नमॅनमुळे जे कॉन्टॅक्ट झाले, Yes. एक ओळख झालेली आहे, आणि त्याचा जो उपयोग आहे त्यांना तो त्यांच्या बिझनेस मध्ये सुद्धा खूप झाला. आणि सर मला काय वाटतं की कदाचित हा पण एक भाग असेल की ज्या गोष्टी आपल्याला सुरुवातीला खूप अवघड वाटत असतील, बिझनेसमध्ये असेल किंवा कशामध्ये, तर त्या आयर्नमॅन केल्यानंतर आहे ना तुम्हाला असं वाटतं की अच्छा हे येस, करूया, काय हरकत नाही. हे बघा, इम्पॉसिबल नाही, अवघड आहे थोडंसं, पण करूया. एवढं केलंय की एनिथिंग इज पॉसिबल. सो ते माघार घ्यायचा प्रश्नच आहे. पण सर कुठेच आयुष्यात परत माघार घ्यावी लागली नाही. म्हणजे फक्त त्या गेम मध्येच नव्हे, पण Yes. आयुष्यातही माणूस तो लेसन शिकतो की यार काही झालं तरी मी खंबीरपणे उभा आहे. आणि दुसरी गोष्ट की तोपर्यंत तुमच्यासारखेच लोक तुम्ही आसपास बघत असता, येस, आणि मला एक वेगळी आयडेंटिटी मिळते. सो महेंद्र छोरिया इंडस्ट्रियलिस्ट वडिलांमुळे असेल, पण महेंद्र छोरिया आयर्नमॅन हे फक्त महेंद्र छोरियामुळेच आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. दॅट इज द सेल्फ ओन्ड. नाही, खूप मोठी गोष्ट आहे. सर येणारे जे आयर्नमॅन आहेत की ज्यांना यामध्ये यायचंय किंवा ज्यांना आयर्नमॅन व्हायचंय, तर त्यांना जाता जाता तुम्ही काय सांगाल? एनिथिंग इज पॉसिबल. यू हॅव टू जस्ट डू इट. पहिलं पाऊल उचला फक्त, येस, आणि दुसरं पाऊल ऑटोमॅटिक उचललं जाईल, आणि मग कन्सिस्टन्सी तयार होईल. सर खूप मजा आली तुमच्यासोबत बोलून, आणि खूप इन्स्पिरेशन मिळालं की वयाच्या अशा एका टप्प्यावरती तुम्ही होतात की जिथे हेल्थ पूर्णच नेस्तनाबूत झाली होती, आणि तिथून सुरू करून तर आधी हेल्थ रिकव्हर करणं, नंतर तो आयर्नमॅनचा प्रवास, आणि नंतर ऍक्च्युअल आयर्नमॅनची स्पर्धा. आणि साऊथ आफ्रिकेचं मी मुद्दामून म्हटलं की पुढच्या पॉडकास्टमध्ये, Yes. कारण की तो कदाचित तो वाईल्ड अनुभव आहे, तर तो आपण कदाचित वेगळ्या याच्यामध्ये Yes. कव्हर करणं गरजेचं आहे की तो तिथल्या प्रत्येक डिटेल गोष्टी आपल्याला जाणून घेता येईल. सर खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही Thank you आमच्याकडे so much. आलात, आणि त्या 3 आयर्नमॅन नंतर वेगळं काहीतरी करायचं, आणि म्हणून मग ते कॉम्रेड्सचं फुल डोक्यात आलं. सर कॉम्रेड्सचं तर खरंच राहून गेलं, म्हणजे गप्पा मारता इतके आपण रमून गेलो त्या गप्पांमध्ये की कॉम्रेड्सचा एक्सपिरियन्स सुद्धा आपण त्या याच्यामध्ये शेअर करू. अगदी 100% थोडक्यात सांगेल की रनिंग माझ्यासाठी पॅशन आहे, रनिंग माझ्यासाठी पंढरी आहे. बरोबर. आणि म्हटलं हे आयर्नमॅन झालंय, नाव वी विल शिफ्ट लॉंग डिस्टन्स रनिंग. आणि ते जे लॉंग डिस्टन्स रनिंगचे प्रॅक्टिसचे सेशन्स आहेत ते तुम्हाला पुढे जे येतील ते सांगतीलच. नक्की नक्की सर. ते साऊथ आफ्रिकेत जाऊन जे कॉम्रेड्स तुम्ही करतात, क्या बात आहे. ते तो म्हणजे राडा ज्याला म्हणतो ना आपण, Yes. की एक आपण जसे महाराष्ट्रीयन लोक आहोत, आणि किंवा भारतीय वंशाचे जे लोक आहेत की त्यांना राडा किंवा असं खूप सोफिस्टिकेटेड किंवा ते अशा ह्याच्यात पडू शकत नाही, त्यांना असा रफनेस, रॉनेसच पाहिजे. आणि ग्रुप ऍक्टिव्हिटी जी आहे रनिंगची, आता आम्ही ज्यावेळेस झालो मागच्या वर्षी, तोपर्यंत नाशिकमध्ये एकच कॉम्रेड झाले होते, हो. विरुद्ध अथनी सर. आम्ही मागच्या 7 झालो, आणि ह्या वर्षी 11 लोक झाले. सो ही पुढे न्यायचं काम चालू आहे. आणि कॉम्रेडचा एक्सपिरियन्स माझ्यापेक्षा जे तुमच्याकडे पुढचे स्पीकर येणार, द फास्टेस्ट कॉम्रेड फिनिशर टिल डेट ऑफ नाशिक. आय एम द 3rd फास्टेस्ट. सो द फास्टेस्ट इज देअर टू कम, अँड ही विल शेअर मच बेटर थिंग्स टू यू. नक्की सर. आणि खूप चांगलं वाटलं की खूप ज्याला आपण म्हणतो ना की एक इन्स्पिरेशन, किंवा ज्याला आपण म्हणतो की मोटिवेशन आणि पॉझिटिव्हिटी वाटते, जे आपल्याला मिळालेलं आहे समाजाकडनं ते आपल्याला परत देणं लागतं. जसं त्या मॅडम म्हटल्या की मला नाशिकला परत काहीतरी द्यायचंय, म्हणून ते ह्या इतक्या लेवलच्या सगळ्या गोष्टी करतायत. सो आणि
इतक्या लेवलला जाऊन भारताचं प्रतिनिधित्व म्हणण्यापेक्षा की आम्ही भारताचे आहोत, हे जे बाहेरच्या देशात, कारण आपण नाशिकचे तोपर्यंतच आहोत जोपर्यंत की आपण महाराष्ट्र लेवलवरती जातोय की आम्ही नाशिकवरून आलो. तुम्ही भारताच्या लेवलवरती गेलात की तुम्ही म्हणता की नाही मी महाराष्ट्राचा आहे, आणि जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल लेवलवरती जाता त्यावेळेस तुम्ही म्हणता की येस आय एम इंडियन, भारतीय. सो सरांचा हा प्रवास, महेंद्र छोडिया सरांचा हा जो प्रवास आहे तो आपण सगळ्यांनी ऐकलात. व्हॉइस विस्टा पॉडकास्ट व्हेंचर बाय पूजा प्रसून मध्ये, आणि शोचं नाव आहे आयन माइंड्स. लवकरच आपण भेटूयात नवीन व्यक्तीसह आणि जाणून घेऊयात त्यांचा प्रवास. तोपर्यंत राहुल ढोलेला आता रजा द्या. आपल्या खूप खूप मनापासून धन्यवाद. आपला दिवस शुभ असो. थँक्यू. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान. डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने. साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.